पुढील इनिंगसाठी देखील खूप खूप शुभेच्छा असतील. चला 12वा फिल्डर आपला पाठवायचा आहे. दोन्ही उंबरशेत असंघ आतकोळ संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आता पुढील समालोचनासाठी आपल्यासोबत जोडले जाते श्याम भोईर सर. धन्यवाद जॉन्टी सर. चला मॅचला होते सुरुवात. सध्या आपण बघतोय गोलंदाज इथून फटका छान केलाय. क्रिकेटचा सौंदर्यपूर्वक फटका. चेंडू चाललाय पॉइंटला, सीमारेखा पार, दणदणीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय गोलंदाज युवराज वरती अटॅक करण्याचं काम केलंय. जबरदस्त फटका आपण बघितला गेला कव्हर रिजन मध्ये पॉइंटच्या दिशेने. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गाईड प्रोडक्शन होतं. सध्या आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एक धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 6 वरती. सुरत दुसार असतील तर आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. सुरत दुसार आपले विनंती असेल आपण या. यावेळी पुन्हा एकदा झेलची संधी. प्रयत्न करणं गरजेचं आहे. महत्वाचा खेळाडू बाद करू शकलेच ते. हा झेल टिपला असता पण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्या. झेल सुटल्याचा परिणाम या मैदानाने आजच्या दिवसामध्ये बघितलाय. त्यामुळे जसा झेल सुटला जातो फलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल वाढला जातोय आणि तो कॉन्फिडन्स लेवल फलंदाज सिद्धेशचा पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा उंच गेलाय पण क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून हा चेंडू सध्या आपण बघतोय. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले होते आणि या चेंडूवरती 2 धावा येतात. सध्या तरी पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडूचा जर खेळ बघितला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील पहिलं षटक आहे सध्या आपण बघतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण सध्या बघतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल की डॉट बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत पण थोडंसं गजा क्षेत्ररक्षण झाले. लॉंग चेस आहे. चेंडू नाही थांबणार पण प्रयत्न केलेत बाउंड्री लाईन वरती. सध्या आपण बघतोय साईराज होते आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बघितलं गेलं तर 3ऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय आणि या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते 13 धावा. संघ जर आपण बघितला तर हात खोल हा संघ सध्या प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला भेटला जातोय डीजे कडे. आता झोपेत होता डीजे वाला. त्याची झोप उडवण्यासाठी हे गाणं लावलं होतं. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ बघितला तर 13 फलकावरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा आपण सध्या बघतोय तर साईराज गोलंदाजी मार्कवरती आलेत. समोरचा बॅटिंग करणारा संघ आपण सध्या बघितलं गेलं तर हातखोलचा संघ आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न उंचीतून बॅटला स्पर्श झालाय नाही झालाय. पंचांचा हात हवेमध्ये आणि इथून परतावा लागेल. गडी बाद होत असताना पहिला गडी बाद. सिद्धेश बॅक टू डगआउट गॉन. बघितले गेलं तर पहिला गडी बाद साईराजने या चेंडूवरती
महत्वाचा खेळाडू बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय सिद्धेशला परतावं लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल झालाय. सध्या आपण बघितलं गेलं तर आत खोल या गावाचं नाव आहे. आतही आहे आणि खोलही आहे, त्यामुळे तशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. सध्या साईराजने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय, पण जर या संघाला थांबवायचं असेल आत खोल खोल पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. या पहिल्या इनिंग मध्ये संघ जर आपण बघितलं गेला तर उंबरशेत या संघाला डावकुऱ्याचा फलंदाज निखिल आपण सध्या बघतोय. मैदानाच्या बाजूला आपण जर विचार केला तर नारंगी बिग बॅश क्रिकेट क्रीम सध्या आपण बघतोय. क्रिकेट अंडरम क्रिकेटची स्पर्धा आणि यामध्ये सुद्धा नावाजलेले संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना बघतोय. वसई तालुका क्रिकेट असोसिएशन बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपण सध्या बघतोय आणि आमच्या ग्राउंडच्या मैदानाच्या बाजूलाच ती स्पर्धा सुरू झालंय. सध्या गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चेंडू चालाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एक धाव मिळेल. पहिला गडी बाद झाल्यानंतर इथून स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि ती स्ट्राईक रोटेट झाले. मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश बाद झाले, त्याच्यानंतर सुशांत आणि निखिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक मार्गस्थ जर विचार केला तर दुसरा आहे. दुसरा षटकातील सध्या जरी विचार केला तर साईराज तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय आखो टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. थोडासा लांब हाताळला होता गोलंदाजाने हा चेंडू. सध्या साईराज मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 3 मध्ये 1 धाव, 1 गडी बाद आणि 1 डॉट बॉल केलाय सध्या या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. फलंदाज बीट झालेत मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय उंबरशेत संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ती कामगिरी होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर युवराजला कमबॅक करण्याचं काम साईराज करतात, कारण दोघांच्या नावामध्ये राज आहे आणि ते राज्य करणार या इनिंग मध्ये, या डावामध्ये. पण ऑन साइडला क्षेत्ररक्षक सध्या आहे, बघत राहतील. चेंडू गेला मिड विकेटला, सीमारेखा पार, दमदार कुणबी चषक षटकार. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये, कारण दुसरा षटक मार्गस्थ आहे. बॉल आलाय, धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 20 वरती. बॅटिंग करणारा संघ उंबरशेत अचा संघ सध्या प्रथम बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना या षटकामध्ये सध्या बघतोय आपण आतापर्यंत 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागले जाते 26 धावा. सुरुवातीचे 4 चेंडू खूप निर्णायक हाताळले होते साईराजने आणि त्यानंतर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. या चेंडूवरती धावसंख्येचा जर विचार केला तर 13 धावा आल्यात आणि 13च्या सरासरीने सध्या बॅटिंग करत असताना संघ जर आपण बघितला तर आतकोलचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण सध्या बघतोय 26 वरती पोहोचलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निखिल आणि त्यानंतर सुशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुशांतच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले, जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आलाय, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, उंच गेलाय, लांब गेलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी प्रयत्न केले होते, पण तिथून मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यांनी या चेंडूला फील्ड केले गेले. 2 धावा येतात या चेंडूवरती. पुन्हा एकदा युवराज आलेत, जे पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा आलाय.
अटॅक करण्याचं काम केलं जाईल फलंदाजाकडनं, कारण 4 षटकांचा हा मॅच आहे. चांगला टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, फटका केलाय, समोर केलाय, डाऊन द ग्राउंड केलाय, चेंडू आलाय सीमा रेषेच्या जवळपास, पण झेल टिपला, रिले कॅच आणि इथून परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज निखिलला फटका छान केला होता, गडी बाद. बॅटर स्वप्नील दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता इथून जर विचार केला तर सिद्धेश सुशांतच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते, पण तो मोठ्या फटक्यांचा मोह आवरला नाही. फलंदाजाचा जर विचार केला तर निखिल याला मोठ्या फटक्यांसाठी गेले आणि तिथून परतावा लागला. जी स्ट्राईक रोटे होत होती ती थांबली गेले आणि एक जबरदस्त झेल या कुणबी चषकामध्ये जर आपण विचार केला 2026च्या या चषकामध्ये एक चांगला झेल, रिले कॅच. पण नक्कीच IPL मध्ये अशा पद्धतीचे आपण कॅचेस बघतो, तोच कॅच आज या नारंगीच्या मैदानावरती आपण बघितला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, फुलटॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल टिपला जातोय आणि इथून फलंदाज स्वप्नीललाही परतावा लागतंय. बॅक टू डगआउट. गॉ तर बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत, हॅट्रिक ऑन झाले. एक हॅट्रिक साधली होती ज्याला 3200 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं आणि ते त्याने साध्य केलंय. खेळाडू जर आपण विचार केला तर तो खेळाडू होता, पण संघ जर बघितला गेला तर बोरगर संघ होता आणि बोरगर संघाचा आयुष होता. तो हॅट्रिक त्यांनी साधलंय. पुन्हा एकदा दुसऱ्या हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज युवराज. पायच आहे डब्ल्यू, पण हा डब्ल्यू आलाय, पण डब्ल्यूच्या सोबत बी घेऊन आलाय म्हणून वाईट बॉल आलाय. वाईट चेंडूचा इशारा आलाय मैदानाच्या आतमध्ये. अवांतरिक धाव येते, धावसंख्या होती ती म्हणजे 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सज्ज, बॅकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न, पण पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. कारण स्क्वेअर ऑफ द विकेट जेव्हा खेळायचं असेल ना तेव्हा बॉलच्या रेषेमध्ये यावं लागतंय. जाग्यातून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे डॉट बॉल येत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज युवराज, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचे हात सध्या आपण बघतोय समांतर रेषेमध्ये आलेत आणि इथून वाईट चेंडूचा इशारा आलाय गोलंदाजाला. इथून वन बाउन्सचा इशाराही दिला गेलाय. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, धावसंख्या फलकावरती लागली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव सहजरित्या पूर्ण होत असताना या षटकातील आतापर्यंत चेंडूचा जर खेळ बघितला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 32 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज जर आपण विचार केला तर सुशांत, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरतीच पाहायला भेटला जातोय तो फलंदाज. फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला, चेंडू चाललाय सरळ आपण बघतोय. आता ह्या पद्धतीची गरज होती का हेही महत्वाचं आहे आणि प्रत्येक वेळी शेवटच्या चेंडूवरती चुकी केले. सध्या आपण बघतोय युवराजच्या माध्यमातून जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आल्यात आणि स्ट्राईक एंड वरती जर आपण बघितलं गेलं तर सुशांतलाही पाहायला भेटणार आहेत. म्हणून षटकाची समाप्ती झाली.
मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा आल्या त्या चेंडूने आणि धावसंख्या होते 3 षटकाचा खेळ पूर्ण होत असताना 3 गडी बाद सध्या तरी विचार केला तर 34 वरती पोहोचलाय. बॅटिंग करणारा संघ जर आपण बघितलं गेला तर आतखोलचा संघ सध्या प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं जातं. डीजे कडे जातो, एक छोटीशी धून घेतोय आणि पुन्हा येतोय मैदानाच्या दिशेने. विळास या संघाचा कर्णधार आपण या. आपला केला जाईल टॉस. या शेवटच्या षटकाच्या अखेर आपला टॉस केला जाईल. चला, साक्री संघ कर्णधार आणि कालभैरव विळास या संघाचा संघनायक आपण या. आपला केला जाईल टॉस नेक्स्ट मॅचचा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झाले होते. तिथून आपण जर बघितलं गेलं तर यष्टीरक्षक बीट झाले होते, पण थर्डमॅनचा खेळाडू होता त्याने या चेंडूला अडवलंय आणि 22 षटकामध्ये 1 धाव येत असताना सध्या बघतोय एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 35 वरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुहास सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आलेत. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी होती. थोडंसं आपण जर विचार केला तर हमी गतीने हाताळला होता हा चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव येत असताना धावसंख्या होती ती 36. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 36 धावा मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले तो स्ट्राईक वरती आलाय सुशांत. सुशांतच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आहे सुहास. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. गदमी गतीचा चेंडू परखलाय आणि त्यानंतर प्रॉमिसिंग स्ट्रोक. चेंडू गेलाय मिड विकेटला, सीमारेखा पार. षटकार. आले तेव्हा पुन्हा एकदा जागा बनवले, बॅकफुटला गेलेत. जबरदस्त फटका. आणखीन एक सध्या क्षेत्ररक्षक होता मिड विकेटचा, सीमारेखा पार. षटकार. फलकावरती लागली जाते. 48 धावा फलकावरती लागत असताना या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 48 फलकावरती लागल्या गेल्यात. बॅटिंग करणारा संघ आत खोल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा फटका केलाय. छान इंटू द गॅप मध्ये 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होते पण 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 धावेने संघ जर आपण बघितला गेला तर आतखोल संघ पोचलाय 50 धावेवरती. 50 धावेची जी वेस आहे ती वेस ओलांडले या संघाने. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज सुशांतने. आणि सुशांतच्या वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर सुशांत आतापर्यंत 32 धावेवरती खेळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. धावा करायच्या संघ जर आपण बघितला गेला तर उंबरशेत संघाला या धावा कशा पद्धतीने होतील तोपर्यंत आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाणार आहेत. सध्या टॉस होतोय 2 संघामध्ये. आपण संघ जर बघितला गेला तर साक्री वर्सेस कालभैरव विळास या 2 संघामध्ये टॉस केला जातोय. सध्या आपण बघितलं गेलं तर प्रमोद सरांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. सध्या आपण बघतोय टेल म्हटलंय आणि सध्या आपण बघतोय टेल आलाय.
सध्या आपण बघतोय काळ भैरव संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. मी मान्यवर विनंती करेन की दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. सध्या टॉस जिंकलात, काय डिसिजन? प्रथम क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय मी. या संघासोबत अगोदर कधी या स्पर्धेमध्ये किंवा दुसऱ्या जेव्हा स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये खेळताना हा संघ तुम्हाला कधी लागला होता? तुमच्यासोबत त्यांची मॅच झाली होती का? होय, झाली होती. 2-3 वेळा आम्ही समोरासमोर खेळलेलो आहोत. त्याचा रिझल्ट काय होता? रिझल्ट दोन्हीकडून बरोबरचा रिझल्ट आहे. आज या स्पर्धेमध्ये कुणबी चषकामध्ये खेळताना या नारंगीच्या मैदानावरती खेळताना 4 षटकामध्ये समोरच्या संघाला कितपर्यंत थांबवाल? एक 40 ते 45 रनच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि अजून एक असा महत्त्वाचा प्रश्न काय, कुणबी चषक म्हटलं की खूप महत्त्वाची मोठी टुर्नामेंट असते आणि बरेचशा खेळाडूचे आम्ही ऐकले की या स्पर्धेची आम्ही सातत्याने वाट बघतोय. या कुणबी चषकाचं आयोजन नियोजन काय म्हणाल? आयोजन खूप उत्तम आहे. प्रथमच वर्ष आहे आमचं. आम्ही इथे प्रथमच वर्ष खेळतोय. त्यावेळी आम्हाला हे आयोजन केलेलं खूप आवडलं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता इथून बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघाने सांगितलं आम्ही कमी धावसंख्येपर्यंत रोखणार. तुम्ही कितपर्यंत मजल मारणार या पहिल्या इनिंगमध्ये? ॲक्च्युली आमचं काय टार्गेट सेट नाही, पण जास्तीत जास्त रन बनवायचा आम्ही प्रयत्न करू. असे बॅटर कोण असतील का जे या टार्गेट जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आहे तुषार आहे, अंकुश आहे, अल्केश आहे. रिझल्ट आपण विचारला होता. आमने सामने बऱ्याचशा वेळेला तुम्ही 2-3 म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये खेळले होते त्यामध्ये रिझल्ट सेम आहे. आज या नारंगीच्या मैदानावरती कशा पद्धतीने रिझल्ट देण्याचा प्रयत्न कर? नाही, नक्की आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. का मैदान पूर्ण राऊंड आहे, खेळायला पण खूप मजा येणार आहे आणि समोरचा संघ पण तेवढा ताकदीचाच आहे. या आयोजनाबद्दल 2 शब्द. नाही, आयोजन तर नेहमी कुणबी चषकचं खूप मस्तच असतं. यावर्षी पण खूप भारी आहे आणि या मैदान म्हणजे आम्ही कुणबी चषकची वर्षभर वाट बघत असतो. तर आयोजन तर खूप छान आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तर सध्या आपण टॉसबॉक्समधून अहवाल असा आहे की कालभैरव वेळेस संघाने नाणेफेकीचं कौल जिंकले आणि त्यांनी डिसाईड केले की आम्ही पहिली फिल्डिंग करणार आणि बॅटिंगसाठी साखरी या संघाला त्याने प्रमोट केले. तर आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाणार आहेत. तिथून 56 धावा केल्या होत्या. संघ जर आपण बघितला गेला तर हातखोल या संघाने आणि 57 धावेचा पाठलाग करताना बोट उंबरशेतचा संघ कशा पद्धतीने करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कॅमेराला विनंती असेल की आपण कॅमेरा वर्क करा. मार्कवरती स्वप्नील आलेत. नरेन आणि साईराज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती नरेन आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती साईराज आहेत. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पहिला चेंडू होता, चेंडू जातोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती असाला विनंती असेल या मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे सचिव आहेत आणि हेमंत दुसार साहेबांचा मोबाईल थोडासा कुठेतरी कोणीतरी मजा केली असेल तर आणून द्या आणि जे आणून देतील त्यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला पण सध्या आपण बघतोय डॉट बॉलची सांगता होते. हा, आणि जो मोबाईल आणून देणार ना त्याला आयफोन मिळणार आहे. आता कुठला मिळेल माहिती नाही, पण माहिती जशी येते तसं आम्ही सांगतो तुम्हाला. भेटलाय, ठीक आहे. चला, मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ऑन साईडला फटका खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा रेखा पार, स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोड, चौकार. तिसऱ्या चेंडूवरती स्वप्नील सध्या आपण बघतोय षटक हाताळतंय आणि सायराजच्या बॅटमधून चौकार आलाय. 57 धावेचा पाठलाग करायचा होता. एक नाना पाटेकरचा पिक्चर आला होता ना, अब तक 56. 56चा पिक्चर होता, तुम्हाला 57 पार करायचे आहे. त्यासाठी मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल आणि दाखवून दिलंय चेंडू गेलाय सीमारेखा पार, षटकार.
मध्ये बॅक टू बॅक दोन मोठे फटके आलेत. गोलंदाज स्वप्नील वरती काउंटर अटॅक करण्याचं काम केलं जात आहे. जसा अटॅक आपण गोलंदाजी करत असताना सुहास वरती केला होता ना, त्या 22 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्यात ना, तशा पद्धतीची सुरुवात करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा गोलंदाज स्वप्नील वरती काउंटर अटॅक सुरू झालाय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 11. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. मध्ये सध्या आपण बघतोय षटकाराची आतिषबाजी होतय. महत्वाचा खेळाडू गोलंदाज त्याच्या गोलंदाजावरती अटॅक पाहायला भेटतोय. सध्या प्रश्न दुविधेमध्ये आहेत, अडचणीत आहे. कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सुरुवातीचे 2 चेंडू हाताळले होते, त्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 17. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला पुन्हा एकदा 3 in a row. 6 and 6. 6 धावा. चला वेळ जातोय. प्लीज विनंती आहे. पंच प्लीज ताकीद द्या. हा बॉल येईल पण टीम मीटिंग ही तुम्ही वारंवार करू नका. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर तब्बल 23 धावा आल्यात. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती, संघ जर आपण बघितला गेला तर उंबरशेत या संघाला ती सुरुवात झालंय. 57चा पाठलाग आहे, 23 वरती पोहोचलाय. आता येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू विजयासाठी अजूनही 34 धावेची आवश्यकता. 18-34चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशांत आल्यात. ज्या सुशांतने बॅटिंग केले, धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात. रोखलं जाईल का? मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा जर विचार केला तर फलंदाजाला बाद केलं जाईल का, तितकंच महत्व आहे. टॅप केलं. सध्या आपण बघतोय खेळपट्टीवरती चेंडू राहतोय. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि ही सध्या मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर स्ट्राईक रोटेट केली जाते नरेनच्या माध्यमातून. कारण आपला फलंदाज बहरलाय, त्याचा खेळ बहरलाय, त्याच्या बॅट वरती धावा आल्यात, म्हणून त्याला स्ट्राईक वरती आणणं तितकं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ते दिसत असताना आपण सध्या बघतोय सुशांतने पहिला चेंडू सिंगल आले या चेंडूवरती. साईराजच्या बॅटमधून आतापर्यंत जर विचार केला तर वैयक्तिक 22 धावा केल्यात. संघाला नेऊन ठेवले ते म्हणजे 24 वरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, पण लढाईमध्ये जिंकलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार्क. फलंदाजाच्या साईराजच्या बॅटमधून आलाय आणखीन एक देखणा षटकार. तीस धावा पलकावरती लागत असताना बॅक टू बॅक 4 षटकार आलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर षटकार पाहायला भेटले जातात. मैदानाच्या आतमध्ये साईराजने आपली बॅटिंग दाखवत असताना, कुणबी चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. चेंडू 5 चौकार बघितले होते, पण या इनिंग मध्ये 5 चेंडूवरती 5 षटकार. 6वा षटकार येईल का आणि आलाय 6 चेंडूवरती 6 षटकार.
फलंदाज आपण जर विचार केला तर साईराजच्या बॅट मधून आलेत या कुणबी चषकामध्ये 2026च्या या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा केलाय तो खेळाडू आहे साईराज. तर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत हे म्हणजे शिगवण साहेब आणि त्यांच्याकडनं या इनिंगसाठी 6 चेंडूवरती 6 षटकार त्याच्या बॅट मधून आले साईराजसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. सध्या आपण बघतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि सध्या अजून बघतोय आपण साईराजसाठी आणखीन एक 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अजय बोरले यांच्याकडनंही सध्या आपण बघतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेत आणि आपले जे मंडळाचे अध्यक्ष आहेत हेमंत शिगवण यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. तब्बल खात्यामध्ये 700 जमा झालेत. फलंदाज जर आपण विचार केला तर साईराजच्या धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ डीपोरची क्षेत्ररक्षक सध्या येतो या चेंडूला उचलेल फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण झालेत की नाही झाल्यात आणि त्यामुळे फलंदाजाला परतावा लागेल पंचांचा बोट हवेमध्ये आणि फलंदाज सध्या आपण बघतोय साईराज बॅक टू डगआउट गॉन. चौवेचाळीस वरती आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकामध्ये काय घडलंय हे विसरावं लागेल. पुन्हा एकदा टीम मिटिंग झाले. 12 चेंडूवरती 13 धावा डिपेंड करायचे असतील तर सुरुवातीचे पहिले ते 3 चेंडू ते तुम्हाला चांगले हाताळावे लागतील. डॉट हाताळावे लागतील. फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करावं लागेल तर ह्या धावा डिपेंड होतील. पण बॅटिंग करणाऱ्या संघाला जर विचार केला ना तर ज्या सुरुवातीची आवश्यकता होती जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट साईराजच्या माध्यमातून दिलंय. वैयक्तिक 41 धावेवरती धावचीच्या रूपामध्ये बाद झालेत. आता ही धाव घेणं गरजेचं होतं का? कारण नॉनस्ट्राईक एंड वरती होतं. तुमचा कॉल होता. मग तुम्ही थोडीशी क्रीज अगोदर सोडणं गरजेचं होतं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच या गोष्टीवरती नोटीस करणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय एक चिमुकले आलेत आणि त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेत. शिवश्री पातेरे यांच्याकडनं साईराजसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे पण 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सध्या आपण बघतोय 2 क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार चौकार. सत्तावन्न धावेचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय स्वप्नीलच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिलाय. ऑन साईडला फटका खेळलाय. डीपोटी क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षण छान झाले पण एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेने धावसंख्या होती ती म्हणजे 49. 49 धावा फलकावरती लागल्या होत्या. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जी इनिंग सुशांतने केली तशाच पद्धतीची इनिंग साईराजच्या माध्यमातून आपण बघतोय आणि सध्या तरी विजयाच्या जवळपास जात असताना हा संघ पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मिसहिट होतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न या चेंडूला बघितलंय सोडून दिलंय. बाकीचं काम पंच. वाईट चेंडूचा इशारा. अभांतर एक धाव. आपण सध्या बघितलं गेलं तर शिवश्री पातेरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज साईराजसाठी आले. त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर या मंडळाचे अध्यक्ष हे म्हणजे शिगवण साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेत आणि त्यानंतर अजून एक कॅश प्राइज आहे.
ऑन साइडला फटका खेळलाय, छान चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावींचा आलाय षटकार. झाल्यात. आता 1 धावीची आवश्यकता आहे. अब तक 56 पर्यंत पोहोचलंय. 1 धावीची आवश्यकता आहे आणि हा मॅच लवकर समाप्त करत असताना संघ पाहायला भेटतोय. बॅटिंग करणारा संघ उंबरशेतचा. फटका केलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी, झेल 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 टिपला जातोय. फलंदाजाला परतावं लागतंय. गडी बाद गॉन. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय नवीन बॅटर निवृत्ती आलेत. 1 धावीची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ या षटकातील. पुन्हा एकदा चांगला फटका, धावचीची संधी, फेकी झालंय चुकीच्या एंडला. पंचांनी दर्शवलंय की ही धाव पूर्ण झाले आणि त्यामुळे इथून विजयी झालाय संघ उंबरशेतचा. संघ सध्या आपण बघतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय तो मिस्टर साईराज, ज्याच्या खात्यामध्ये 1200 रुपये जमा झालेत, पण सध्या आमच्याकडे 700 रुपये आलेत. तर 500चा जरा जे